नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की MSBT डिप्लोमा फर्स्ट इयरचं रजिस्ट्रेशन कसं करायचं. त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवरती DT सर्च करायचं आहे. ठीक आहे. DT सर्च केल्यानंतर एक नंबरची जी लिंक येईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला इथे ॲडमिशनमध्ये जायचं आहे. ॲडमिशनमध्ये गेल्यानंतर बघा डिप्लोमा आफ्टर 10th 2025 या लिंकवरती त्याच्या पुढे दोन ऑप्शन आहेत. डिप्लोमा इन इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक, ज्याला पॉलिटेक्निकला ॲडमिशन करायचं आहे त्यांनी या लिंकवरती क्लिक करायचं. ओकेवरती क्लिक केल्यावर ही अशा प्रकारची साईट तुमच्यासमोर ओपन होईल. ठीक आहे. किंवा याचीच लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तसेच आपल्या मेसेजमध्ये पण मी ती पिन करून देईल. त्या लिंकवरती क्लिक केले की अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. जर तुम्ही पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करत असाल तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं. या ठिकाणी बघा तुमचं फुल नेम जसं 10वीच्या मार्कशीटवरती नाव आहे तुमचं तसं लिहायचं आहे. त्या ठिकाणी ते ईमेल ID, तुमचा मोबाईल नंबर हे आणि इथे राज्य, डिस्ट्रिक्ट हे सगळं सिलेक्ट करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकायचा. पासवर्ड काय टाकायचं तो मी सांगतो. आता या ठिकाणी स्टुडंटचं नाव जे आहे ते 10वीची मार्कशीट बघायची. 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसंच टाकायचं आहे. CBSEची मार्कशीट असेल तरी 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसंच तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, त्या स्टुडंटचं नाव टाकायचं आहे. स्पेलिंग मिस्टेक होऊ द्यायची नाही, कारण जर नावामध्ये चेंज झाला तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर मेल ID टाकायचा इथे, मोबाईल नंबर, इथे राज्य सिलेक्ट करा. महाराष्ट्र 1 नंबरलाच राज्य येतं. त्यानंतर जिल्हा जो असेल तुमचा तो बुलढाणा याचा आहे आणि पासवर्ड जो आहे तो पासवर्ड तयार करायचा आहे. पासवर्ड असा तयार करायचा की त्याच्यामध्ये कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, @123 असं. जसं की या मुलाचं नाव आहे संगीत सपोज, तर संगीतचं यस कॅपिटल ठेवा, बाकीचे स्मॉल, @123 किंवा तुमचं जे डेट ऑफ इयरचं असेल समजा 2010 2000 असं जे टाकायचं असेल ते टाकू शकता. ठीक आहे. या ठिकाणी मेल ID आणि मोबाईल नंबर टाकून घेतो. या ठिकाणी सगळी माहिती टाकल्यावर रजिस्टरवर क्लिक करा. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा तुमच्यासमोर इंटरफेस येईल. याच्यावरती तुम्हाला OTP टाकायचा आहे. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती OTP येईल. मोबाईल नंबर सिलेक्ट करताना तुम्ही असं सिलेक्ट करायचा की जो 1 ते 1.5 महिना तुमचा कंटिन्यू राहणार आहे, कारण OTP तुमचा त्या एकाच नंबरवरती येणार आहे. ठीक आहे. OTP टाकल्यावर सबमिट या बटनवरती क्लिक करा आणि सबमिट करा. सबमिट केला की तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. याच्यावरती बघा तुमचा नंबर असेल हा DEN वाला आहे ना, DEN 25 वाला नंबर जो आहे हा नंबर काय करायचा नोट डाऊन करायचा, कारण हा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे. हा तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना पण नंबर लागतो. ठीक आहे. हां, त्यानंतर हा नंबर भेटला आणि क्लिक हेअर टू फॉर लॉग इन याच्यावरती क्लिक करा किंवा रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन हे दोन ऑप्शन आहेत. या दोन्हीपैकी कोणत्याही याच्यावर क्लिक करू शकता. असं गेल्यानंतर इथे काय करणार तुम्ही, DEN वाला नंबर जो आहे तो टाकायचा. त्यानंतर पासवर्ड आणि इथे कॅप्चर बघा 8 आणि 2 10. लॉग इन केलंय. आता या ठिकाणी बघा दोन ऑप्शन येतात. सगळ्यात अगोदर स्क्रुटिनी मोड सिलेक्शन. ई स्क्रुटिनी म्हणजे काय, तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट चेक करायसाठी कोणत्या कॉलेजवरती जावं लागत नाही, तर डायरेक्टली तुमचे डॉक्युमेंट घरी बसल्या तुमचे चेक होतात ई स्क्रुटिनी मोडनं. आणि फिजिकल जर तुमच्या जवळ कोणतं कॉलेज असेल पॉलिटेक्निकचं आणि त्या ठिकाणी जर फॅसिलेशन सेंटर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट करू शकता. फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला शेड्यूल करावं लागतो आणि त्या कॉलेजला जावं लागतं. सगळ्यात बेस्ट वे ई स्क्रुटिनी करायचं. ई स्क्रुटिनी करून सेव्ह मोड करा, है ना. हे फिजिकल स्क्रुटिनी सांगून देतो एकदा. बघा फिजिकल स्क्रुटिनी जर आपण केलं तर या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला FCचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा. जसं की आता या ठिकाणी बुलढाणा केला मी, तर FCचं नाव येतं बुलढाणा जिल्ह्यामध्ये. हे 4 कॉलेजेस अवेलेबल आहेत. ठीक आहे. आता सपोज हे जर कॉलेजचं नाव सिलेक्ट केलं आपण, गव्हर्नमेंट कॉलेज पॉलिटेक्निक खामगाव, तर या ठिकाणी काय करावं लागतं आपल्याला, स्लॉट बुक करावा लागतो. आजचा तर नाही, आता उद्याला समजा, तर उद्या इथं दिसतं तुम्हाला की एवढे स्लॉट खाली आहेत. मग तुमच्या वेळेनुसार तुम्ही तो स्लॉट सिलेक्ट करायचा, सपोज 11 ते 12, आणि सिलेक्ट स्लॉट जर केलं तर तुमचं डिटेल जे आहे ते त्या ठिकाणी या वेळेमध्ये तुम्ही जाऊन तुमचे डॉक्युमेंट चेक करायचे आहे ना. बट आपल्याला हे करायचं नाही आहे ना. आपल्याला काय करायचं आहे, तर
बॅक जायचं आहे, आपल्याला ई स्क्रुटिनी मोड करायचा आहे, म्हणून आपण काय करतो ई स्क्रुटिनी मोड है ना. अपडेट मोड केलं, ई स्क्रुटिनी. आता या ठिकाणी बघा टाईप्स ऑफ कॅन्डिडेट. जनरली सगळे मुलं टाईप ए मध्ये येतात है ना, कारण ज्या मुलांचं जन्म महाराष्ट्रात असं आहे आणि तो मुलगा महाराष्ट्रामध्ये शिकलेला आहे, याचा अर्थ काय, तर तो टाईप ए मध्ये येतो. बाकी टाईपवरती काही डिटेल सांगत बसायची गरज नाही. जर तुम्हाला अदर टाईप माहिती करायची असतील तर तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, मी तुम्हाला स्पेशली त्या ठिकाणी सांगेल. आता या ठिकाणी काय करायचं तुम्हाला बघा, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास, म्हणजे 10वी कुठून कोणत्या जिल्ह्यातून पास झालाय तो जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे. तर त्या मुलाच्या लिव्हिंगवरती असतं सगळं, किंवा कोणता जिल्हा होता किंवा तालुका कोणता होता ते पण तुम्हाला चेक करावं लागेल. आता या स्टुडंटचा संग्रामपूर तालुका होता, तर संग्रामपूर टाकलेला आहे. एंटर SSC स्कूल नेम अँड ॲड्रेस, म्हणजे 10वीची जी शाळा होती त्या शाळेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. तुमच्या TC वरती असेल ते लिव्हिंग म्हणतो आपण. या ठिकाणी 10वीचं शाळेचं नाव टाकलेलं आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केलं आपण. या ठिकाणी बघायचं की रिझर्वेशन पाहिजे का त्या विद्यार्थ्याला. जर जनरल असेल, ओपन कॅटेगरी असेल तर त्यानं जनरलवरती सिलेक्ट करायचं, आणि जर कॅटेगरीमध्ये असेल तर रिझर्वमध्ये EWS असो, EBC असो, SC ST OBC, तर कॅटेगरीमध्ये असेल तर रिझर्ववरती क्लिक करायचं. इथं बघायचं कॅटेगरी कोणती आहे त्या विद्यार्थ्याची है ना. SC ST NT1 NT2 NT3 OBC SBC SEBC या कॅटेगरीज आहेत या ठिकाणी. आता हा स्टुडंट जो आहे तो कोणत्या कॅटेगरीचा आहे, तर कास्ट सर्टिफिकेटवरती SC लिहिलेलं आहे. तर SC जरी असेल तर SC मध्ये आता हे जे सर्टिफिकेट असतं कास्ट सर्टिफिकेट, तर ते कोणी बनवलेलं आहे या ठिकाणी बघायचं. हे 4 ऑप्शन आहेत, 4 पैकी कोणतं आहे ते चेक करून घ्यायचं. आता या ठिकाणी बघा साईडला तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट दिसत असेल, इथं सगळ्यात शेवटी जिथं टिक केलेलं असतं हिरवा, इथं कोणतं दिसते तुम्हाला, सब डिव्हिजनल ऑफिसर. तर आपण काय करणार, ते सिलेक्ट करा, सब डिव्हिजनल ऑफिसर है ना. त्यानंतर जी कास्ट आहे, कास्ट बघायची. SC मध्ये कोणती कास्ट येते, तर या ठिकाणी लिहिलेलं असतं बघा तुमची कास्ट, आणि त्याचा नंबर असतो सिरियल नंबर 37 है ना. आणि SC कास्ट आहे याची बघायची सिरियल नंबर 37. ठीक आहे. या ठिकाणी बघा काय दिसते, बुद्धिस्ट, आणि सिरियल नंबर आहे 37. ओके, बुद्धिझम आणि 37. तर या ठिकाणी बघायचं 37 बुद्धिस्ट 37 दिसले. आता हा नंबर खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण काय केलं, हे टाकलेलं आहे, आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी. पर्सन विथ डिसेबिलिटी आहे का. जर काही डिसेबिलिटी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी येस करू शकता. डिफेन्स डिटेल बघायचं, डिफेन्स आहे का. जर पॅरेंट डिफेन्समध्ये असतील तर या ठिकाणी काय करायचं, येस करायचं आहे. त्यानंतर बघा इथं दिलेलं आहे कास्ट ऑफ सर्टिफिकेट ऑफ नॅशनॅलिटी आहे का. आता या ठिकाणी डोमेसाईल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागत असतं, डोमेसाईल नंतर लागेल. या ठिकाणी काय म्हणते, नॅशनॅलिटीसाठी 4 ऑप्शन आहेत बघा. नॅशनॅलिटीचं सर्टिफिकेट असतं किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, जे TC असते, TC वरतीच त्याला भारतीय म्हणून लिहिलेलं असेल तर हे सर्टिफिकेट चालेल, किंवा इंडियन पासपोर्ट असेल तर पासपोर्ट, बर्थ सर्टिफिकेट असेल तर बर्थ सर्टिफिकेट. तर बर्थ सर्टिफिकेट हे तहसीलचं लागतं. एक्झाम्पल म्हणून दाखवतो तुम्हाला. आता या ठिकाणी बघा लेफ्ट साईडला दिसत असेल तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल. नॅशनॅलिटी डोमिसाईल कंबाईन आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण काय करणार आहे, नॅशनॅलिटी सिलेक्ट करतोय. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करू. ठीक आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर पुढे बघा या ठिकाणी दिसेल तुम्हाला सिलेक्ट बोर्ड. आता या स्टुडंटचं बोर्ड कोणतं होतं, CBSE असेल तर खालचं सिलेक्ट करायचं. महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड आपण सिलेक्ट करा. ओके. पासिंग इयर कधीचा आहे तो, तर 2025 आहे है ना. या ठिकाणी आईचं नाव टाकायचं आहे. आईचं नाव टाकताना आपली मार्कशीट बघायची, मार्कशीटवर जसं नाव आहे तसंच टाकायचं. या ठिकाणी नाव आहे सविता, SAVIT सविता. काही काही याच्यावर काय असतं, तर
बाई असतं लिहिलेलं, सविताबाई वगैरे. तर जसं 10वीच्या मार्कशीटवरती आहे नाव तसंच टाकायचं आहे या ठिकाणी. 10वीचा सीट नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. सीट नंबर टाकल्यानंतर टेक्निकल होता का विषय आहे ना. टेक्निकल जर विषय असेल तर या ठिकाणी काय करायचं, येस करायचं, नसेल तर नो करायचं. आता टेक्निकलचं तुम्ही म्हणाल की सर टेक्निकलचं काय बेनिफिट भेटतो का? तर टेक्निकलचा बेनिफिट भेटत असतो मुलांना. त्याच्यात टेक्निकलसाठी काही जागा असतात सेपरेट रिझर्व ठेवलेल्या. या ठिकाणी चेक करून घ्यायचं ऑटोमॅटिक. आता 2025चा मुलगा आहे तर त्याचे मार्क ऑटोमॅटिक येतात. आणि जर अगोदरचे मुलं असतील तर त्यांना मार्क टाईप करावं लागतात, है ना. हां, या ठिकाणी काय करू आपण बघा, चेक करून घ्या. 381 500 पैकी आहे ना, 76.20 72 आहेत, 66 आणि 68 हे मार्क आहेत. त्यानंतर मार्क करेक्ट असतील तर येस करायचं. त्यानंतर SSC टेक्निकलला नो करू आपण. इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉइंगचं आहे का, तर कोणत्या विद्यार्थ्याला असं इथं प्लसमध्ये मार्क असतात बघा, 5 मार्क किंवा 3 मार्क असे दिलेले असते. इंटरमिजिएटचं जर तुम्ही दिलं असेल सर्टिफिकेट तर, है ना. असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर बघा, जर 12वी किंवा ITI त्या विद्यार्थ्यानं केलं असेल तर त्या ठिकाणी ते पास आहे, किंवा जर 12वी दुसऱ्या ह्याच्यातून केलं असेल तर अदर ऑप्शन दिलेले आहेत. तुमचं जे ऑप्शन असेल ते करायचं. आता या स्टुडंटनं 12वी अप्लाय केलेलंच नाही. ITI स्टेटस नो, सेव्ह अँड प्रोसीड. ठीक आहे. पुढे आता काय काय येतं इथं, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर मेल फिमेल व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकूया. या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकूया. या ठिकाणी तारीख आहे याची 5/1 म्हणजे जानेवारी 2010. ठीक आहे. मेल फिमेल चेक करायचं व्यवस्थित, शांततेनं टाकायचं. मेलचं फिमेल, फिमेलचं मेल जर झालं तर मेरिट लिस्टमधून त्या विद्यार्थ्याचं नाव कॅन्सल होऊ शकतं, है ना. त्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम बघायचं किती आहे, तर 15 ते 50च्या दरम्यान आहे. रिलिजन हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट, है ना, जे असेल ते टाकायचं. त्यानंतर मातृभाषा आपली तुमची जी असेल ती टाकून घ्या. स्टुडंटची तर आपली मराठी आहे, मराठी टाकूया. मायनॉरिटी टाईप आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा, है ना. आता या ठिकाणी मायनॉरिटी 2 टाईप येतात, रिलिजियस आणि लँग्विस्टिक. म्हणजे काय, तर जर लँग्वेज तुमची मदर टंग मराठी शिवाय असेल तर या ठिकाणी हिंदी असेल, समजा उर्दू असेल तर या ठिकाणी लँग्विस्टिक मायनॉरिटी करू शकता तुम्ही. आणि जर मायनॉरिटी स्टेटस रिलिजियन असेल तर रिलिजियनमध्ये तुम्ही रिलिजियस करू शकता, जसं की रिलिजियस मायनॉरिटी बुद्धिस्ट आहे. ओके. जर नो केलं तरी चालेल तुम्ही, इथं काही विषय नाही. आता या ठिकाणी बघा, इथे डोमेसाईलसाठी 3 ऑप्शन आहेत. डोमेसाईल सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट, है ना. आता या ठिकाणी फॉर मायनॉरिटी लिव्हिंग सर्टिफिकेटवरती त्याचं उल्लेख केलेला असायला पाहिजे. तर डोमेसाईल केलं आहे आपण. ठीक आहे. आणि जर मायनॉरिटी तुम्हाला नसेल करायचं तर या ठिकाणी नो करू शकता, है ना. नो केल्यानंतर या ठिकाणी काय करायचं आहे, हां, पुढे बघा 2 ऑप्शन येते या ठिकाणी, TFWS डिटेल. सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं की TFWS डिटेल टाकताना जर कॅटेगरीचा मुलगा असेल किंवा मुली असतील, मुलींना कोणीही येस करायचं नाही आहे. कारण मुलींना एज्युकेशन फ्री आहे, त्यांची ट्युशन फी ऑलरेडी माफ झालेलीच आहे. ओके. त्यामुळे त्यांनी येस जर केलं तर त्यांचा नंबर हे TFWS मधून लागेल आणि त्यांना इन्कम सर्टिफिकेट वगैरे एक्स्ट्रा सबमिट करावं लागेल. ठीक आहे. त्यामुळे मुलींनी येस करायचं नाही, कोणत्याही कॅटेगरीच्या मुलांनी येस करायचं नाही. फक्त ओपन आणि OBCची जे मुलं आहेत त्यांनीच फक्त या ठिकाणी TFWS साठी येस करायचं. सॉरी, इथं खाली TFWS साठी आहे ना. अदरवाईज काय करायचंय, नो करायचंय तुम्ही. ओके. हां, फक्त ओपन आणि OBCच्या मुलांनीच येस करायचं आहे. आता तुम्ही रुरलमध्ये आहे की अर्बनमध्ये, रुरलमध्ये ॲड्रेस या ठिकाणी मेन्शन करायचा. ठीक आहे. राज्य बुलढाणा, तालुका संग्रामपूर,
गावाचं नाव, या ठिकाणी सगळं डिटेल टाकायचं, ॲड्रेस वगैरे. सेव्ह अँड प्रोसीड करा. यानंतर इथे काय करायचं आहे, स्टुडंटचा फोटो अपलोड करायचा आहे. ओके, फोटो असा अपलोड करायचा की त्याच्या खाली त्याची साईन पाहिजे है ना. त्या ठिकाणी चूज फाईलमध्ये जातो मी. बघा या ठिकाणी काय आलं, स्टुडंट आला आणि त्याचा फोटो, स्टुडंटचा फोटो आणि त्याच्या खाली काय पाहिजे, त्याची साईन पाहिजे. ओके, तर असा काय करायचं, क्रॉप करायचा फोटो आपल्याला. म्हणजे एका कोऱ्या पेजवरती साईन करा आणि साईनच्या वर फोटो ठेवून त्याचा क्रॉप करून सेव्हवरती क्लिक करा. ठीक आहे, आता हा काय झाला, फोटो इथे दिसतोय तुम्हाला. सेव्ह अँड प्रोसीड करा. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी एवढे डॉक्युमेंट त्याचे अपलोड करावे लागतील. ठीक आहे, तर आता काय करू आपण इथं, सगळ्यात अगोदर आहे स्टेटमेंट ऑफ मार्क्स, म्हणजे 10वीची मार्कशीट. इथं 10वीची मार्कशीट आपण सिलेक्ट केली. आता या ठिकाणी याला व्यवस्थित काय करायचं, सिलेक्ट करून घ्यायचं. याचा रिजन जो आहे तो वाढवून घ्या. असं सगळं पूर्ण या ठिकाणी यायला पाहिजे आणि सेव्हवरती क्लिक करा. ठीक आहे, या ठिकाणी व्ह्यूचं ऑप्शन आलं की इथं चेक करायचं की तुमचं व्यवस्थित मार्कशीट दिसते की नाही ते, है ना. नंतर पुढे सेकंड डॉक्युमेंट बघा कोणतं आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट. त्याच्यावरती क्लिक करा. लिव्हिंगवरती क्लिक करा. याला पण व्यवस्थित क्रॉप करा. थोडा एक्स्ट्रा भाग आला तरी चालतो, कटायला नको. सेव्ह. ओके, त्याच्यानंतर थर्ड डॉक्युमेंट आहे नॅशनॅलिटी. नॅशनॅलिटी त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचा. अशा प्रकारे सगळे डॉक्युमेंट आपले अपलोड झालेले आहेत. ठीक आहे, या ठिकाणी टिक आलं स्टेटस. सबमिटवरती क्लिक करा. सबमिट केल्यानंतर या विद्यार्थ्याला किती भरावं लागतात पैसे, 300 रुपये भरावे लागतात. ठीक आहे, तर पेवरती क्लिक करा. पेवरती क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन येतात तुम्हाला, है ना. तर शो क्यू आरवरती क्लिक केला आपण तर त्याला 6 रुपये एक्स्ट्रा लागतात. कंटिन्यू पे. ओके, तर या ठिकाणी काय, आपण जसं क्यू आर कोड स्कॅन करतो तसं आपण स्कॅन करू शकतो आणि त्याचं पेमेंट जे आहे ते करू शकतो. आता या ठिकाणी पेमेंट करतो याचं, है ना. पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. याचा स्क्रीनशॉट वगैरे काढू शकता तुम्ही. स्क्रीनशॉट जर नसेल काढला तर डायरेक्टली इथं आता ही जी आहे तुमची ते याची प्रिंट काढून घ्यायची. प्रिंट काढल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, तर ही सेव्ह ठेवायची प्रिंट, कारण याचं ही तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस प्रिंट लागते. ठीक आहे, जर तुम्हाला पेमेंटची डिटेल पाहिजे असेल, तर या ठिकाणी तुम्हाला भेटेल. आता काय करतोय आपण, ई स्क्रुटिनी असल्यामुळे काय झालं आपला, तर फॉर्म जो आहे तो फॉर्म लॉक झालेला आहे. ओके, हां, लॉक झाला म्हणजे आता याची प्रिंट काढून घ्या पहिले. लॉक झालं की आता तुम्हाला काय करता येणार नाही, तुमचे हे जे आहे आता एडिट करता येणार नाही तुम्हाला फॉर्म, है ना, कारण तुमचा फॉर्म लॉक झालेला आहे.
ठीक आहे, हे रजिस्ट्रेशन झाले. आता अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे. आणि फिजिकल स्क्रुटिनी जर असतं तर याची प्रिंट काढली असती आपण आणि तुमच्या त्या कॉलेजला तुम्ही तिथे जाऊन गेलो असतो. ओके. आता या ठिकाणी काय झालं, आपलं स्टेटस आहे अनलॉक युअर ॲप्लिकेशन फॉर्म. जर आपल्याला अनलॉक करायचं असेल तर करू शकतो इथं, है ना. तर आता लॉक झालेला आहे फॉर्म. ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला समजलं असेल. या ठिकाणी लॉग आउट करूया आपण. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.